नमस्कार मित्रहो. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या सुद्धा अडचणी वाढत आहेत आणि लागोपाठ राज्याचे दुसरे कृषी मंत्री हे आता आपल्या पदावरून पाय उतार होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नुकतंच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक वादग्रस्त विधान शेतकऱ्यांच्या बाबतीत केलं होतं. हे आपण ऐकलं असेल, वाचलं असेल. आता त्याच माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद आणि आमदारकी जाणार का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण त्यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. काय आहेत माणिकरावांच्या या अडचणी आणि माणिकरावांमुळे धनंजय मुंडेंमुळे अजितदादा आता कसे गोत्यात येणार आहेत हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड याच्या बरोबर असलेले संबंध आणि बीडमधल्या जोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे काहीसे रडारवर आलेले आहेत आणि या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल, अन्यथा या अधिवेशनामध्ये गदारोळ होणार आहे हे आपल्या सगळ्यांना एव्हाना लक्षात आलं असेल. आता त्याच वाटेने जाणारे दुसरे कृषी मंत्री आहेत, तेही राष्ट्रवादीचे आहेत, अजितदादांचे सहकारी आहेत. त्यांचं नाव आहे माणिकराव कोकाटे. 1995 ते 97 या काळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी आणि त्यांच्या भावाने म्हणजे त्यांचा भाऊ सुनील कोकाटे आणि म्हणजे तो त्यांचा लहान भाऊ आणि माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री स्वेच्छा कोट्यामधून 10% घरं मिळवली होती. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्याकडे कोणत्याही स्वरूपाचं घर नाही आणि आम्ही उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा आर्थिक दुर्बल घटकांच्या प्रवर्गामध्ये येतो. आणि याच सगळ्या कागदपत्रांच्या बाबतीत काहीशी खोडाखोड, फेरफार आणि गोंधळ अदलाबदल करण्याचा प्रयत्न हा माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी केलेला होता. आता सध्या माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत आणि राज्याचे कृषी मंत्री आहेत. नुकतंच ते असं म्हणाले होते शेतकऱ्यांच्या बाबतीत की आपण भिकाऱ्याला पण 1 रुपया देत नाही, 1 रुपयामध्ये पीक विमा कसा दिला जाऊ शकतो किंवा सरकार ते कसं देणार, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर प्रचंड जोरात टीका झाली होती. समाज माध्यमांवर त्यांचं ट्रोलिंग झालं होतं. राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांना आडे हातो घेतलेलं होतं. आता त्याच माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे. त्यांना 2 वर्षाची म्हणजे हा जो सगळा जो प्रकार आहे हा 420 म्हणजे 400 BC करण्याचा हा प्रकार आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी 400 BC केली आहे असा आरोप नाशिक जिल्हा न्यायालयानं त्यांच्यावर ठेवलेला आहे आणि त्याबद्दल त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. 50,000 रुपयाचा दंड सुद्धा ठोठावलेला आहे. आता याच्यामध्ये एकूण 4 आरोपी होते. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर जे काही आरोपी होते त्यांच्या बाबतीत कोर्टाने काही निर्णय दिलेला नाहीये. पण माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्याबद्दल हा निकाल आत्ता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेला आहे. आता हा निकाल दिल्यानंतर माणिकराव कोकाटे हे उच्च न्यायालयात जातील. पण आता प्रश्न इथे असा येतो की जे अजित पवार असं म्हणतायत की धनंजय मुंडे यांच्यावरती अजून आरोप सिद्ध झालेला नाहीये, तोपर्यंत ते दोषी नाहीयेत. आता कुठल्या तरी एका न्यायालयाने राज्याच्या कृषी मंत्र्याला, अजित पवार यांच्या सहकार्याला दोषी ठरवलेलं आहे, शिक्षा ठोठावलेली आहे. आता ते उच्च न्यायालयात जातील हा एक वेगळा भाग. पण अर्थसंकल्पाच्या आधी कृषी मंत्री हे नैतिकतेच्या आधारावर आणि ज्या नैतिकतेच्या गोष्टी अजित पवार सांगतात त्या अजित पवारांच्या अगदी शिस्तीच्या खाक्यानुसार माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल असं चित्र दिसतंय. आता हा जो त्यांच्या विरोधात तक्रारीचा विषय होता हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये झालेलं हे प्रकरण होतं आणि तिथून ते न्यायालयात गेलेलं होतं. तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्या विरोधात
हा खटला दाखल केलेला होता, ही तक्रार दाखल केलेली होती। आणि तुकाराम दिघोळे कोण होते तर तुकाराम दिघोळे हे सिन्नरचे 3 वेळा आमदार होते आणि त्यांनी हा खटला दाखल केलेला होता। आता तुकाराम दिघोळे हे आपल्यामध्ये हयात नाहीये, ते देखील राज्यमंत्री होते, ऊर्जा राज्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता आणि राष्ट्रवादीमध्ये ते सुद्धा गेले होते। एक उत्तर महाराष्ट्रातलं मोठं नाव, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे, शैक्षणिक संस्था उभारणारे नेते म्हणून तुकाराम दिघोळे यांच्याकडे पाहिलं जातं। तुकाराम दिघोळे यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं होतं आणि हा खटला अजून चालू होता। 1995 ते 97 पासूनचं हे जे प्रकरण आहे हे आज निकाली निघालेलं आहे आणि आत्ता माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयामध्ये जावं लागणार आहे। आता दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटेंचे समर्थक, सहकारी आणि कदाचित अजित पवार असं म्हणतील की उच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काय करायचं ते बघू। तर अशाच पद्धतीत राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना नैतिकतेचे पाठ पडवणारे केंद्रातले भाजपचे नेते आणि राज्यातलेही भाजपचे नेते आता धनंजय मुंडे नंतर माणिकराव कोकाटेंना नैतिकतेच्या वर्गात बसवणार का, हाच खरा प्रश्न आहे। आता येऊ घातलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्या अधिवेशनासाठी विरोधी पक्षांनी केलेली तयारी याच्यामध्ये महायुतीची अक्षरशः अग्निपरीक्षा होणार आहे। कारण मोठमोठ्या प्रमाणातले घोटाळे, गडबड हे सगळं समोर आलेलं आहे। या महायुतीमध्ये असलेला बेबनाव हा सुद्धा समोर आलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता माणिकराव कोकाटे यांना ही शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा देत नैतिकतेची वाट चोखाळत उच्च न्यायालयामध्ये जाणं अपेक्षित आहे। पण आता माणिकराव कोकाटे हे असं करणार आहेत का? कारण राष्ट्रवादी म्हटलं की सत्तेला चिकटून राहणाऱ्या पक्षाचे सदस्य किंवा ती पक्ष प्रणाली असं आपण समजू शकतो। अर्थात हे काही फक्त राष्ट्रवादीला दूषण देण्याचं कारण नाहीये, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये ती स्तरं आहे आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी घोटाळा केल्याची काही कागदपत्र, पत्रकार परिषदांमधून दिली जाणारी पत्रकबाजी, अशा सगळ्या गोष्टी आपण धनंजय मुंडेंच्या बाबतीत पाहिलेल्या आहेत। ते सुद्धा अजित पवार यांचे सहकारी आहेत। त्यांचा राजीनामा मिळावा यासाठी सगळ्या पक्षांचे नेते जंग पछाडतायत, पण आता तसं काही झालेलं नाहीये। आता तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेल्या या खटल्यानंतर माणिकराव कोकाटे हे मुंडेंच्या वाटेने जाणार की माणिकराव कोकाटेंना शिक्षा तर सुनावलेली आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं हे आता अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे। माणिकराव कोकाटे हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते, त्यानंतर ते नारायण राणे यांच्याबरोबर बाहेर पडले, मग ते परत राणेंबरोबर गेले आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहेत। माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांचा सुद्धा मंत्रिपदाच्या काळात प्रचंड संघर्ष झालेला होता। माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादीमध्ये घेणाऱ्या नेत्याचं नाव छगन चंद्रकांत भुजबळ होतं, पण मंत्रिपदासाठी आपल्याला राजकीय दृष्ट्या पुनर्जीवित करणाऱ्या छगन भुजबळांना सुद्धा डोळे वटारून दाखवायला माणिकराव कोकाटे यांनी मागे पुढे पाहिलं नव्हतं। इतकंच काय, पण तुम्हा आम्हाला जो बळीराजा अन्न पुरवतो त्या बळीराजाच्या बद्दलही आक्षेपार्ह विधान याच माणिकराव कोकाटेंनी अगदी कृषी मंत्री पदावर बसताना किंवा तिथे काम करताना काढलेलं आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई केली जाणार का, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार का, आमदारकीचा भाग हा नंतर असू शकतो कदाचित, अशी पळवाट काढली जाऊ शकते। पण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये, फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये जो नेता 420 खाली दोषी ठरतोय, 420 करतोय, त्याला राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या किंवा बळीराजाच्या कल्याणाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम समजायचं का? हा प्रश्न आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यातली जनता विचारू शकते। फडणवीस त्याच्यावरती काय उत्तर देतात आणि अजित पवार हे कोकाटेंना राजीनामा द्यायला भाग पडतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जर हा राजीनामा दिला नाही तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महायुतीला
विरोधक काही सहजासहजी यशस्वीरित्या होऊ देत नाहीत. कारण धनंजय मुंडे यांचा सुरू असलेला गोंधळ आणि आता त्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलेला 420चा हा सरकारी कोट्यातला घर घेण्याचा प्रकार, या दोन्ही गोष्टींवर आता अजित पवार यांची अग्निपरीक्षा सुरू झालेली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचे घोटाळे समोर येत आहेत किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयातले घोटाळे जाणीवपूर्वक समोर येत आहेत किंवा आणले जात आहेत, या भागाचंही आपल्याला एक विश्लेषण करावं लागणार आहे. पण आत्ता माणिकराव कोकाटे यांनी जे काही महायुती सरकारच्या समोर वाढून ठेवलंय त्याला फडणवीस आणि पवार नेमकं कसं स्वीकारणार हे आपल्याला बघायचं आहे. मित्रहो, माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा का? जर राहुल गांधी यांना एक न्याय लागतो, नरेंद्र मोदी यांच्या आडनावाचा जो काय दुरुपयोग म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचा गैरवापर म्हणा, त्यांच्याबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य म्हणा, हे राहुल गांधींनी केलं होतं आणि त्यांना गुजरात न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या सदस्यत्वाचा प्रश्न हा दिल्लीमध्ये संसदेमध्ये निकाली काढण्यात आला होता. आता अशाच पद्धतीत माणिकराव कोकाटे यांचं सदस्यत्व निकाली काढण्यात येणार आहे का, हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. मग राहुल गांधींना एक न्याय आणि माणिकराव कोकाटेंना दुसरा न्याय हा स्वीकारार्ह आहे का किंवा हा योग्य आहे का? आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो. आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना आणि मित्रवर्यांनाही सांगा. आपली निराशा होणार नाही याची खात्री देतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.